दोनही मान्यवरांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. 6 बॉल 18 हे समीकरण. मॅच रंगते मैदानाच्या आत. भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा 31व पर्व. ओपन ग्रामीण मधील 8 दादा संघ आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. मयूर कामगिरी कशी होते ते पाहायचं. 6 गेंदे 18 रन. पहिलाच बॉल राजसाठी फुलटॉस होता, पर्वणी होती, परंतु तो स्वीकार करू शकला नाही. सिंगल आली आहे पहिल्या बॉलवर. 5 बॉल होता 17चं समीकरण. 5 बॉल आणि 17 धावा. यानंतरची मॅच टॉस जिंकलाय भूमी 11 मांडाने. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. गोलंदाज तयार आहेत. 5 बॉल फार महत्वाचे आहेत. जो संघ जिंकेल तो तिसऱ्या फेरीत, जो पराभूत होईल तो परतीच्या मार्गाला. 5 बॉल 17. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. 2 बॉलवर 2 सिंगल. स्वतः संघ मालक देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. दर्शन दादा बोंबे व्यासपीठावर जे मात्र उपस्थित आहेत, ज्यांच्या नावानं संघ खेळतो. दर्शन 11 गावदेवी स्पोर्ट क्लब आसनगाव. आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना श्री 11 जयशंकर चांदाई. 4 बॉल 16चं समीकरण. प्रत्येक बॉलवर खेळायचं चौकार. ती क्षमता ठेवेल का राज? इथे बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळाला. एज लागले. बॉल सीमा रेषेच्या अगदी बाहेर येतोय हा चौकार. शेवटचे 3 बॉल 12चं समीकरण. तीन बॉल आणि 12. एज लागली. तदनंतर एसटी रक्षकाला बीट करत चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 3 बॉल 12चं समीकरण. कोण जिंकणार हा सामना ते पाहायचं आपल्याला. कॅमेरामॅनचं देखील विशेष कौतुक करू. खास करून प्रत्येक बॉल अचूक टिपतायत टेनक्रिक लाईव्हचे मॅनेजर गोविंदजी कामत आणि त्यांच्या जोडीला बाबूराय. तिसरे कॅमेरामन आहेत गणेश वारगडे. 3 बॉल 12. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ इथे चेक करावी लागेल. रवी सर यांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. 3 बॉल 11 वर सामना. कंपल्सरी चेस या क्रीडा स्पर्धेचा नियम. आसनगाव जिंकणार की चांदई जिंकणार ते आपल्याला पाहायचं आहे. महत्वाचा थरारक चित्त थरारक सामना मैदानाच्या आत. 3 बॉल 11चं समीकरण. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा लाईन लेंथ चेक करावी लागेल. पंचांचा अवांतरचा इशारा आलाय. 3 बॉल आता 10चं समीकरण. स्ट्रायकर इनवर फलंदाज आपण पाहतोय राज गोरेला. नॉन स्ट्रायकर इनवर ऋतिक. गोलंदाजी मार्कवर मयूर. 3 बॉल 10 धावा. आसनगाव की चांदई, चांदई की आसनगाव. बॉलर की बॅटर, बॅटर की बॉलर ते आपल्याला पाहायचंय. कोण जिंकणार हे बॅटर. 3 बॉल 10ची आवश्यकता. इथे चांगला बॉल तितका चांगला फटका पाहायला मिळेल. गॅप मधून चेंडू डीप अक्षरा कव्हरला दन 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 करत सीमारेषा ओलांडेल. भगवा चषक चौकार. सहावर सामना. राज गोरे एकटा लढतोय मैदानाच्या टीमसाठी. चांगली फलंदाजी राजची राहिले. 2 बॉल आणि आता 6ची आवश्यकता. आसनगावचा गोलंदाज इथे सामना जिंकून देईल का? व्यासपीठावर संघ मालक उपस्थित आहेत. खास करून दोन्ही टीमला खूप मोठं प्रतिसाद प्रेक्षक वर्गाच्या वतीनं देखील लाभतोय. परंतु हा सामना जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचंय. 2 बॉल 6चं समीकरण. सध्याच्या घडीला 1200 प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर ऑनलाईन जोडले. त्या सर्वांचंच टेनक्रिक लाईव्ह आणि भगवा चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत. 2 बॉल 6 वर सामना. व्हॉट अ मॅच. फुल पैसा वसूल सामना मैदानाच्या आत. धगधग प्रत्येकाची वाढली. ऑन सीट प्रत्येक जण आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर तयार. स्ट्रायकर इनवर राज याला पाहतोय आपण. राज गोरे. इथे चांगला बॉल फटका दमदार आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर. राज गोरेचं आक्रमण जारी. आलाय चौकार. 1 बॉल 2ची आवश्यकता.
अशी होते. एक चेंडू 2 धावा. धगधग 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 प्रत्येकाची वाढली. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. दोन्ही संघाला खूप मोठा सपोर्ट स्टाफ आहे, परंतु जो जीता वही सिकंदर. एक पराभूत होणार आहे आणि एक विजयी होणार आहे. एक चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. राज गोरे सध्याच्या घडीला 2 बॉलमध्ये त्याने 2 चौकार खेळलेत. इथे मॅच जिंकून देणार का ते पाहायचं आपल्याला. या षटकात 3 खेळलेले लगातार. 1312 प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जोडलेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 10 क्रिक लाईव्ह जबरदस्त टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग सध्याच्या घडीला चालू आहे. भरपूर मेहनत आमचे कॅमेरामन देखील घेतात आणि त्या सर्वांना एकत्रित आणतात. रोहित रॉय डबल आर व्हिडिओग्राफर, त्यांचं देखील कौतुक आपण करू. चला, वेळ वाचवणं फार गरजेचं. 1 बॉल 2 ची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. फुल पैसा वसूल सामना. गोलंदाज मयूर, स्ट्रायकर एंडवर फलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय राज. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 1 चेंडू 2 धावा. गोलंदाज राज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका. चेंडू हवेत, झेल झाला आणि टीम दर्शन 11 आयगाव देवी स्पोर्ट क्लब आसनगाव तिसऱ्या फेरीत दाखल. अभिनंदन दर्शनजी बोंबे आणि संपूर्ण टीम. व्हॉट अ मॅच. शेवटच्या बॉलवर घेतलेला अप्रतिम झेल आपण पाहिला आणि प्रत्येकाचीच मनं जिंकली या मॅच मध्ये. निराश, राज गोरे हताश आपल्याला पाहायला मिळाले. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. निराशा भरपूर लढला. एकटा वाघ लढत होता मैदानाच्या आत, परंतु तदनंतर जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला. दर्शन 11 जे गावदेवी स्पोर्ट क्लब आसनगावचा. जबरदस्त जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊ अनिकेत या खेळाडूला, ज्याने विकेट हॅट्रिक संपादित केली. पहिल्याच षटकामध्ये खिंडार पाडलं होतं. अनिकेत यायचं आपण व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी अनिकेत या खेळाडूची. हॅडलक चांदई, भरपूर चांगला खेळ तुमचाही राहिला. हर्षराज झुंजाराव साहेब यांना विनंती करतो, या आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब जो मात्र आपण देतो अनिकेतला. जबरदस्त कामगिरी अनिकेत या खेळाडूची. विकेट हॅट्रिक संपादित केली. मॅन ऑफ द मॅचचा किताब मॅन ऑफ द मॅच आपण देतोय अनिकेत या खेळाडूला. गोलंदाजी ज्याची पाहायला मिळाली. अनिकेत बरोबर थोडीशी चर्चा आपण करू. अनिकेत, काय स्पेशली पहिल्या मॅच मध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली तुझी. संघाने विश्वास दाखवला. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी, विकेट हॅट्रिक संपादित केले आणि संघ आता तिसऱ्या फेरीत जाऊन दाखल झालाय. संपूर्ण टीम बद्दल काय बोलशील आणि खास करून या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? स्पर्धेचं आयोजन खूप छान आहे आणि विकेट खूप लांब असल्यामुळे जरा अंदाज नाही आला पहिले स्टार्टिंग. नंतर मग जशी दुसऱ्या सेकंडला मग अंदाज आला की कसं बॉल टाकायचे, त्यानुसार मग मी बॉलिंग केली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये जे गोलंदाज होते 3 बॉलवर त्यांनी 3 लगातार बाउंड्रीज खाल्या होत्या. 2 अवांतर चेंडू वाईट बॉल देखील टाकले, परंतु 1 बॉल 2 असताना तो टाकलेला बॉल क्षेत्ररक्षकाने घेतलेला झेल, त्याबद्दल काय बोलशील? क्षेत्ररक्षकाने जो झेल घेतला तो अप्रतिम होता, कारण त्याच बॉलवरती डिपेंड होता आणि बॉलरने पण शेवटचा बॉल पहिले जे टाकले ते त्याला सांगितले की सोडून देते. आता जो लास्टचा बॉल आहे त्यामध्ये मॅचमध्ये त्याने जसं बॉल छान टाकला आणि विकेट मिळाली. ओके, तर हे होते अनिकेत, ज्यांनी विकेट हॅट्रिक संपादित करत आपल्या टीमला एक विजय मिळवून दिलाय. दर्शन 11 स्पोर्ट क्लब
आसनगाव हा संघ तिसऱ्या फेरीत दाखल. अभिनंदन. पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला सुरुवात होईल. भूमी 11 मांडा विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तिथे जॉईंट होतील सोमनाथ खाडे सर. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा 10 क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून भगवा चषक 31वा पर्व. धन्यवाद.